हा टॉस करायचा आणि 3 षटकाचा सामना आहे. सचिन माळी दादांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. आई गावदेवी चषक 2022 या स्पर्धेचं नक्कीच टॉस द्यायचा आहे. सचिन आमचे दादा यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. दोन्ही टीम्स विपक्ष भिनार ही चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळेल आणि लगेचच जो संघ नाणेफेकी जिंकेल, जो डिसिजन असेल आपण तो लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये. मला तर टॉस इथे कशिवली संघाने जिंकलेला आहे. कशिवली संघाने शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला. 3 षटकाचा सामना आहे. कशिवली संघाने आपलं शतरक्षण लावून घ्या. चला 4 षटकांचा सामना आपण करूया. हा तर आपण शतरक्षण त्वरित लावून घ्या. शतरक्षण तुम्ही लावून घ्या. आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. तर अक्षय आपण यायचं समोर व्यासपीठावर, आपल्याला मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. मी विनंती करतोय जयदादा भोईर आपण या व्यासपीठावर मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी अँड कुछ तुफानी हो जाए कोल्ड ड्रिंक्स दिली जाईल. सचिन माळी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी अँड कुछ तुफानी हो जाए. अक्षयने तुफानी फलंदाजी करून आपल्या संघाला चांगला विजय प्राप्त करून दिला, म्हणून त्यांना एक कोल्ड ड्रिंक्स दिली जाईल या व्यासपीठावर. खूप खूप अभिनंदन अक्षय. आपल्या संघाला भरपूर शुभेच्छा पुढच्या मॅच साठी. अक्षय थांबायचंय, कोल्ड ड्रिंक्स घेऊन जायचंय. सचिन माली यांच्या शुभ हस्ते ते दिली जाईल. खूप खूप अभिनंदन अँड बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच टीम जय बजरंग खानबे टीम. केशरी टीम संघाने शतरक्षण लावून घ्यायचंय. मी स्पोर्ट कशिवली कालपासून भरपूर इंस्टाग्रामच्या माध्यमातून स्टेटस बघितले होते. मी स्पोर्ट हा खेळणार आहे. नक्कीच मी स्पोर्ट आलाय मैदानाच्या आतमध्ये. शतरक्षण लावण्याची तयारी देखील झाली आहे कशिवली टीम संघाची. तर फलंदाज देखील हरीश, चला आपण लगेच डगआउट मध्ये बसून घ्यायचं आपल्या खेळाडू कक्षामध्ये. आधी तो सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे. 4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटाचा वेळ दिला जाईल टीम कशिवली टीम. आणि पंचांना देखील आम्ही सांगू इच्छितो की आपण देखील आपल्या घड्याळामध्ये किंवा मोबाईल मध्ये टाइम सेट करायचा आणि त्यानुसार तुम्ही 4 षटक कंप्लीट करून घ्यायचे. आवाज भिनर टीमचे कॅप्टन आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. तर मित्रांनो मी थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा आई गावदेवी चषक 2022 आणि ऐकत रहा सदाबर समालोचक अजय घर त्यांचा आवाज. नक्की तुम्ही पुढच्या मॅच साठी ऐकू शकता. थँक्यू सो मच संदेश पाटील. दरम्यान या ठिकाणी निलेश भोईर यांचं शुभागमन झालेलं आहे, त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय आई गावदेवी चषक 2022 मध्ये. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि आजच्या दिवसातील दुसऱ्या मॅच कडे आपण वळत आहोत. मित 11 कशिवली विपक्ष आवाज भिनार. मी विनंती करतोय श्यामदादा भोईर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करायचंय. आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत मान्यवरांचं. श्यामदादा भोईर यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. दीपक भोईर दादा उपस्थित आहेत, त्याचा आपण स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत. उपस्थित या व्यासपीठावर या व्यासपीठाची शोभा स्पर्धेमध्ये दीपक दादा भोईर उपस्थित आहेत, त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान
मी विनंती करतो श्यामदादा भुईर यांना की आपण आपल्या शुभास्ते हा स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. कारण की मित्रांनो दोन्ही संघांनी भरपूर मेहनत घेतली आहे. जय महाराष्ट्र धामणगाव बी नक्कीच श्यामदादा भुईर यांच्या शुभ हस्ते आपण विराट स्पोर्ट्स संघाचे कॅप्टन द ग्रेट लेजेंड धामणगाव संघाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि कॅप्टन दीपक दादा भुईर यांचा आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत. या स्वागत आणि सन्मानानंतर आपण आजच्या दिवसातील बिग मॅच जिथे भिना टीम फलंदाजी करण्यासाठी पूर्ण तयारीमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी कशी टीम जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये अजय गर्द यांच्या सोबत. थँक्यू संदेश. तर सामन्याला सुरुवात होत आहे. मित स्पोर्ट्स कशिवली संघानं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी आता मात्र मैदानामध्ये रवाना होताना दिसते. बिनारगावचा लिटिल मास्टर म्हणून ज्याला संबोधलं जातं तो सुनील भोईर आणि त्याच्या समवेत एक उगवता तारा प्रणव. संघानं पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना आकाश. त्याला सामना खेळाडूंनी येथे चॉईस बॉल दिला जाणार नाहीये. कमिटीकडून जो चेंडू तुम्हाला दिला जाणार आहे त्याच चेंडूवर तुम्हाला खेळावं लागणार आहे आणि 20 मिनिटांच्या आत आपण 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. आज देखील खूप सुरेख सुंदर आल्हाददायक वातावरण या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेलं आहे. आपण आहोत धामणगावमध्ये. आई गावदेवी चषक 2022. आकाश पहिला बॉल घेऊन. चांगला बॉल आहे. यावेळेस इष्टांच्या रोखानं ठेवण्याचा प्रयत्न होता. हलक्या हातानं तटवलाय शॉट मिड विकेटकडे आणि एक क्विक सिंगल पहिल्याच बॉलवर प्रणवच्या बॅटमधून येते. प्रणव खरं तर एक धडाकेबाज फलंदाज आहे. या हंगामामध्ये भरपूर प्रॉमिस त्याने दिलेला आहे. प्रॉमिसिंग स्टार्ट आपल्या टीमला त्यांनी दिलेला आहे आणि भरपूर आशा अपेक्षा प्रणवकडून देखील असणार आहेत. सुनीलकडे प्रदीर्घ अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा फायदा नेहमीच बिनार संघाला झालेला आहे. पॉवर प्लेमध्ये विशेषतः फार घातक फलंदाज म्हणून सुनीलकडे पाहिलं जातंय. पहिल्या चेंडूवर एक धाव आली आहे. ऑफ साईडला आपण पाहतोय की एक खेळाडू लॉंग ऑफला आहे आणि ऑन साईडला एक खेळाडू डीप मिड विकेटला दिसतोय. स्विंग केलाय ऑन साईडला. जबरदस्त फटका. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉल निघून जातोय आउट ऑफ द पार्क. व्हॉट अ हिट. षटकार. माझी आई माऊली, माझी आई माऊली, असली भिवंडी शहराला, असली भिवंडी शहराला, मनवर साधा जेवून मी आई तुझ्या चरणाला. अगदी स्वप्नवत सुरुवात करत असताना या मॅच मध्ये फलंदाज सुनील भोईर पहिलाच बॉल भिरकावून दिलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. षटकारानं स्वतःचं अकाउंट त्याने ओपन केलंय आणि संघाची धावसंख्या आता मात्र 7 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. स्वतःची भूमिका आहे ती स्पष्ट करत असताना पहिल्याच बॉलवर फलंदाज सुनील. आकाश वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ अनदर ग्लोरियस शॉट. बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. आणखीन एक षटकार. सुनील भोईर अतिशय दमदार बॅटिंग करत असताना अखूट टप्प्याचा बॉल होता. खूप चांगल्या पोझिशन मध्ये येत असताना बॅकफुटला जाऊन चेंडू हुक केला होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. सलगचा दुसरा षटकार आलाय सुनीलच्या बॅटमधून. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा हा सुनील भोईर. नेक्स्ट बॉल. लोकल टॉस ऑन साईडला गॅप मधून बॉल काढलाय. बॉल ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेटच्या दिशेनं. फिल्डर दुरून येत आहेत. चांगला प्रयत्न, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. मात्र याच दरम्यान 2 धावा घेण्याची संधी होती. प्रत्येक बॉल हा मिडल केला जातोय सुनील भोईरच्या माध्यमातून. अतिशय चांगल्या मॅजिकल टच मध्ये सध्या दिसत असताना सुनील असं वाटतोय की
असं वाटतंय की तो घरातूनच सेट होऊन आलेला आहे. ज्या पद्धतीनं प्रत्येक बॉल तो मिडल करतोय. संघाची धावसंख्या 15 ह्या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. अतिशय नेत्रदीपक सुरुवात आवाज भिनार संघासाठी. ओहो, हा चांगला बॉल आहे. कुडलेन स्पॉट पेक्षाही थोडासा पुढे चेंडू ठेवला होता आणि चांगल्या वेगानं बॉल निघून गेलाय. थोडासा खाली राहणारा बॉल होता. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फलंदाजाने जरूर केला, परंतु कुठलाही संपर्क चेंडू आणि बॅटमध्ये बनवता आला नाही सुनीलला. धावसंख्या स्थिर, बिनबाद 15. दुसऱ्या दिवसातील हा दुसरा सामना तुम्ही पाहत आहात आई गावदेवी चषक 2022 धामणगाव. ऑफ साईडला सर्कलमध्ये जास्त खेळाडू दिसत आहेत, परंतु ऑन साईडला आता 2 खेळाडू सीमारेषेवर. यावेळेस बॅटचं तोंड उघडलं, लेट कटचा वापर, शॉर्ट थर्डमॅनला चूक घडली आहे. बॉल निघून जाईल, डीप थर्डमॅन सीमारेषा पार. 4 रन्स. मित्रांनो, आपण एक स्वागत आणि सन्मान करूया मुख्य व्यासपीठावर. मी विनंती करतोय A1 जोडीचे आमचे सुंदर पाटील दादांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते SP केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर निलेश भुईर दादा आहेत, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करून घ्यायचा आहे. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावर 19 धावा. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. 19 रन. निलेश भुईर दादा उपस्थित आहेत, SP केबल नेटवर्कचे ओनर आहेत आणि नक्कीच त्यांचा स्वागत आणि सन्मान करताना दादांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान केला जात आहे. त्यांना माहेची प्रेमाची शाल दिली जात आहे. सन्मान चिन्ह देऊन, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान वाढवताना आमच्या या मुख्य व्यासपीठावर आई गावदेवी चषक 2022 या स्पर्धेमध्ये. थँक्यू सो मच निलेश दादा भुईर, आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊ एकदा पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये अजय गर्दे यांच्या सोबत. धन्यवाद संदेश. काय नेत्रदीपक सुरुवात केली आहे सुनीलनं. पहिल्या ओव्हरमध्ये 2 षटकार आणि 1 चौकार, 19 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलण्यात आलाय आणि शेवटच्या चेंडूवर ज्या पद्धतीनं लेट कटचा वापर केला होता, खरं तर प्लेसमेंट चांगलं नव्हतं. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर देखील तैनात होता, परंतु फिल्डर कडून चूक घडली, मिसफिल्ड पाहायला मिळाली आणि त्यामुळेच हा चौकार आला. परंतु खूप तंत्रशुद्ध पद्धतीनं फलंदाजी केली जात आहे. नक्कीच आम्हाला चांगली माहिती मिळते की मित स्पोर्ट कशिवली जी अनिलजी पाटील यांचा संघ आहे, जे धामणगावचे उपसरपंच आहेत. मात्र त्या संघाचं थोडंसं खराब परफॉर्मन्स सध्याच्या घडीला तुम्हाला पाहायला मिळत आहे. विकीकडून चूक या ठिकाणी पाहायला मिळाली की खरं तर बॉल कमजोर होता, मात्र पुन्हा एकदा फिल्डर कडून देखील चूक घडली आहे. वाईट शॉट फाईन लेग कडे तिथे फिल्डर तैनात होता, चेंडू अडवता आला असता, परंतु खराब क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला मिळतोय आणि हा चौकार येतोय प्रणवच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरसावत असताना बिनबाद 23. एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करायला सुरुवातीपासूनच येथे सुरुवात केली आहे दोन्ही सलामीवीरांनी. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज विकी, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस लेंथ बॉल होता, समोरच्या दिशेनं ड्राईव्ह करत असताना लॉंगॉनचा खेळाडू चेंडूवर येईल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. प्रत्येक बॉलवर धाव जोडण्याचा मानस आहे फलंदाजांचा आणि प्रत्येक बॉलवर आता आक्रमक फटका खेळण्याचा देखील प्रयत्न केला जातोय. गडी बाद करावे लागतील या ठिकाणी. मॅचमध्ये कमबॅक जर करायचा असेल मित स्पोर्ट्स कशिवली संघाला, जो धामणगावचे उपसरपंच अनिल पाटील साहेबांचा संघ आहे, निश्चितच चांगली गोलंदाजी त्यांना जरूर करावी लागणार आहे. फुल टॉस होता, यावेळेस बॅटची आतली कडा लागली आहे, थोडंसं अपील जरूर, मात्र तेथे विकेट मिळणार नाही कारण बॅटला स्पर्श करून चेंडू पायावर आदळला होता. 1 धाव मिळते. बॉल गेला होता स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या आता 25 वर जाऊन पोहोचली. सध्या दुसरं षटक प्रगतीपथावर. प्रत्येकी 4 षटकांचा हा सामना. यानंतर आजचा तिसरा सामना असेल जय बजरंग भवाळे विपक्ष तिसाई स्पोर्ट्स खालिंग खुर्द. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना मी विनंती करतोय आपण टॉससाठी यायचं आहे. लॉक करायचा होता. कदाचित थोडासा शेड्यूलमध्ये बदल देखील असू शकतो. खांडपे संघाला आपण थांबवून ठेवलेला आहे. खांडपे संघ आपण थांबूनच राहायचं आहे. मला वाटतं कदाचित या सामन्यातून विजयी होणारा संघ आणि खांडपे यांच्या दरम्यान पुढची लढत असेल. आजचा पहिला सामना जय बजरंग खांडपे आणि पवनपुत्र वडपी बी या 2 संघादरम्यान खेळला गेला होता. आकाशामध्ये थोडी आता ढग आपल्याला तयार होताना दिसत आहेत. थोडंसं ढगाळ वातावरण आणि त्यामुळेच सूर्यप्रकाश थोडासा आता कमी झालाय. फलंदाज थोडासा इंजर्ड. बॅट्समन प्रणव, त्याच्या पायांमध्ये थोडेसे क्रॅम्प्स आलेले आहेत आणि त्यामुळेच आता खेळ थांबलाय. धावसंख्या झाली आहे 26.
दुसऱ्या षटकातील 4 चेंडू टाकून झालेत. पहिल्या बॉलवर चौकार आला होता या षटकामध्ये, मात्र त्यानंतर चांगलं कमबॅक विकीकडून पाहायला मिळतंय. 3 सिंगल्स त्यानंतरच्या 3 चेंडूंवर त्यांनी खर्च केल्यात. फलंदाज पूर्णपणे फिट नसेल तर तुम्ही मैदान सोडू शकता आणि नवीन फलंदाजाला मैदानामध्ये प्रवेश दिला जाऊ शकतो. आपल्याकडे जास्त वेळ नाहीये, ही बाब लक्षात घ्या. खरं तर प्रणव एक महत्वाचा खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडूची भूमिका तो पार पाडू शकतो या टीमसाठी. एक उगवता तारा आहे. आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना त्याने केलाय, 7 धावांचं योगदान दिलंय. सुनीलनं अतिशय धमाकेदार सुरुवात केली आपल्या टीमसाठी. पहिल्या 2 चेंडूंवर त्याने 2 उत्तुंग षटकार ठोकले. एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून आलाय. आतापर्यंत 19 धावांचं योगदान सुनीलने दिलेलं आहे आणि खूप मजबूत पायाभरणी केली आहे दोन्ही सलामीवीरांनी. 26 धावांची ही नाबाद भागीदारी आपल्याला पाहायला मिळते पहिल्या गड्यासाठी. आणि अजूनही पहिल्या विकेटच्या प्रतीक्षेत मिथ स्पोर्ट्स कशिवली संघाचे गोलंदाज. काल तब्बल 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळले आणि काल देखील एकापेक्षा एक सरस संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसले. काल जय बजरंग गोरसई ए संघानं आपल्या नावावर कालचा दिवस केला. जय हनुमान पोगाव, जॉली स्पोर्ट्स कामतगर, खारबाव, चांगले चांगले संघ ॲक्शनमध्ये होते. जोरदार अपील, मात्र हाईट थोडी जास्त आहे त्यामुळेच पंचांनी अपील फेटाळून लावली आहे. खूप चांगली गोलंदाजी आता करत असताना विकी चांगल्या रिदममध्ये दिसतोय. खूप चांगल्या वेगाने देखील हा बॉल टाकण्यात आला होता. खूप अचूक टप्प्यावरची आता गोलंदाजी पाहायला मिळते आणि अशाच प्रकारच्या गोलंदाजीची आवश्यकता आहे. थोडंसं प्रेशर आता फलंदाजांवर वाढवण्याचं काम करत असताना गोलंदाज विकी. आमचे काका सोंग्या पाटील आणि काशीनाथ भोईर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. षटकातील शेवटचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. सुनीलसाठी हा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता. सरळ बॅटनं ड्राईव्ह केलाय. चांगला फटका होता, परंतु फिल्डर तैनात आहे डीपमध्ये. एकच धाव मिळते आणि याचबरोबर हे दुसरं षटक समाप्त होत आहे. आवाज भिनार संघ टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे बिनबाद 27. पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा फलकावर होत्या, मात्र दुसऱ्या षटकामध्ये थोडंसं कमबॅक जरूर करून दिलंय गोलंदाज विकीन आपल्या टीमला. फक्त 8 धावा त्याने आपल्या षटकामध्ये खर्च केल्या, मात्र अजूनही एकही गडी गमावलेला नाही भिनार संघानं. ही फार मोठी जमेची बाजू आहे त्यांच्यासाठी आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये निश्चितच जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न असेल. अजय एक क्वेश्चन करतोय, कारण की तू समालोचक चॅलेंज ग्राउंडवर देखील भरपूर केला. त्या ग्राउंडवर एमआयचे चेंडू आणि या ग्राउंडच्या एमआयचे चेंडू मध्ये काय अंतर तुला पाहायला मिळाला? कारण की इथे चेंडू परफेक्ट मिडल होते आणि चेंडू जास्ती षटकार पाहायला मिळाले स्पर्धेमध्ये. बऱ्याचशा गोष्टी या वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतात. जशी गोलंदाजीची क्वालिटी काय आहे ते देखील पाहणं गरजेचं असतं. फलंदाज कशा प्रकारचे आहेत. खरं तर चॅलेंज क्रिकेट ग्राउंडवर नेहमीच चांगले चांगले संघच खेळत असतात आणि क्लास क्रिकेट तिथे नेहमीच आपण पाहिलंय. मात्र या ठिकाणी देखील फलंदाजांची गुणवत्ता मला वाटतं की चांगली राहिली आतापर्यंतच्या खेळामध्ये. पहिल्या दिवसाचा खेळ विशेषतः फलंदाजांनी गाजवलाय. गोलंदाजांकडून थोड्या चुका देखील झालेल्या आहेत, त्यामुळेच आपल्याला काही मोठमोठे षटकार देखील पाहायला मिळालेत. आणि इथे आपण पाहतो की कॉन्क्रीट विकेट आहे. विकेट फार महत्वाची आहे. कॉन्क्रीट विकेट आहे त्यामुळे थोडं फलंदाजांना ॲडव्हान्टेज आहे. त्याचा फायदा फलंदाजांनी उचललाय. हीच जर विकेट मातीची असती या ठिकाणी किंवा डांबर विकेट जरी असती तरी मला वाटतं थोडा फरक पडला असता आणि गोलंदाजांना त्याचा जास्त फायदा झाला असता. परंतु ह्या गोष्टी जरी असल्या तरी मात्र गोलंदाजांना त्यांचं कौशल्य पणाला लावावं लागणार आहे. परिस्थिती कशी आहे, विकेट कशी आहे, या गोष्टी जरूर महत्त्वाच्या असतात, मात्र त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं तुमचं कौशल्य आहे आणि ते कौशल्य तुम्हाला सिद्ध करून दाखवावं लागणार आहे. तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला कामगिरी करावी लागेल. रुपेशचा पहिला बॉल टॉपेज लागलाय. बॉल हवेत आहे मात्र फिल्डर भरपूर दूर. लॉंग लेगच्या दिशेनं तिकडे फिल्डर तैनात आहेत. 1 धाव फक्त मिळते. धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय, परंतु मागच्या षटकापासून आपण पाहतोय की जास्त वेगानं धावा येत नाहीत. विशेषतः मागच्या 5 चेंडूंवर फक्त 6 चेंडूंवर 5च धावा फलंदाजांनी जोडल्यात. म्हणजेच आता धावांचा वेग थोडा मंदावलाय. वातावरणामध्ये देखील थोडा बदल होतोय. वारे देखील आता थोडे शांत झालेले आहेत. काल दिवसभरामध्ये आपण पाहिलं होतं उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ऑन साईडला भरपूर वेगाने वारे वाहत होते आणि त्याचा देखील फायदा फलंदाजांनी उचलला होता. तो देखील एक महत्त्वाचा फॅक्टर होता. यावेळेस कडेकडे स्वीप केलाय बॉल. बॉल ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये. फिल्डर तैनात. खूप चांगली फिल्डिंग. 1च धाव मिळते. धावसंख्या 29. गोलंदाज रुपेश याच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. सचिन माळी यांच्या माध्यमातून लागोपाठ जर 2 चेंडूमध्ये 2 विकेट घेतले तर 500 रुपयाचा पारितोषिक आहे. प्रेशर थोडंसं वाढत चाललेलं आहे फलंदाजांवर आणि दडपणामध्ये चुका होत असतात, प्रेशरमध्ये चुका होत असतात. तर पाहायचंय त्याचा फायदा येथे उचलतील का गोलंदाज. रुपेशने चांगली सुरुवात जरूर केली. पहिले 2 चेंडूंवर 2 सिंगल्स त्याने फक्त खर्च केलेले आहेत.
मात्र तरीही स्थिती खूप चांगली आहे भिनार संघाची. हा बॉल कमजोर आहे परंतु फटका देखील खराब. मिस टाइम स्ट्रोक होता. चांगली फिल्डिंग डीप फाईन क्षेत्रामध्ये चांगला थ्रो देखील आहे आणि पहा विकेटचं पतन. ओहो, वन शॉटचा देखील इशारा आलाय म्हणजेच एकही धाव मिळणार नाही आणि फलंदाज धावबाद. आणखी एका विकेटचं पतन. खूप चांगलं कमबॅक या मॅच मध्ये मिड स्पोर्ट्स कशिवली टीमच्या माध्यमातून. विकीनं खऱ्या अर्थानं मी म्हणेन की प्रेशर निर्माण केलं होतं आणि त्याचा फायदा रुपेशने उचललाय. खूप भेदक मारा आता करत असताना पहिली विकेट धावचीच्या रूपात मिळाली. मात्र हा बॉल सुरेख होता. इष्ट्यांच्या रोखानं थोडा खाली राहणारा बॉल होता. चुकीच्या लाईनवर बॅट फिरवण्यात आली आणि प्रणयची विकेट त्या ठिकाणी गमावली गेली. नवीन बॅट्समन रोहित. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र फुल टॉस बॉल आहे. स्विंग केला ऑन साइडला. झेल असू शकतो. येस इट इज गुड कॅच. अनदर विकेट गोज डाऊन. नक्कीच. आणि सचिन माळी यांचे 500 रुपये देखील पटकवलेले आहेत गोलंदाज रुपेश याने. लागोपाठचे 2 विकेट त्यांनी घेतलेल्या आहेत. उपस्थित या व्यासपीठावर आई गावदेवी चषक 2022 या स्पर्धेमध्ये जयजी संदीपजी भुईर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. नक्कीच हळूहळू आमच्या गावातील संपूर्ण वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक आता हळूहळू पोहोचत आहेत. कारण की गावाची स्पर्धा म्हणजे अभिमानाची स्पर्धा आहे या धामणगावामध्ये आणि खूप चांगला कालपासून प्रतिसाद मिळालाय प्रेक्षकांचा. गोलंदाज रुपेश इज ऑन हॅट्रिक. हॅट्रिक बॉलचा सामना करेल फलंदाज प्रणव. नवीन बॅट्समन जयदास नॉन स्ट्रायकर सेंडला. बॅक ऑफ लेंथ बॉल हवेत उंच उडालाय. डीप मध्ये फिल्डर चेंडूच्या खाली पोहोचलाय मात्र कॅच ड्रॉप. हॅट्रिक होता होता राहिलीये. सुरेख गोलंदाजी. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाही. अन्यथा ही हॅट्रिक जरूर आपल्याला पाहायला मिळाली असती. परंतु कौतुकास्पद कामगिरी गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून. सक्सेसफुल षटकाची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर भिनार संघाची धावसंख्या 3 बाद 30 धावा. 30 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आपण बोलूया व्यासपीठावर उपस्थित पाहुण्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करूया. मी जयेश भोईर दादांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आमच्या गावातील ज्येष्ठ नागरिक मानेश्री सोंग्या रावजी पाटील ज्येष्ठ नागरिक यांचं आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करायचंय. जयेश भोईर एवन जोडी आपण पाहतोय व्यासपीठावर उपस्थित आहेत. सुंदर पाटील आणि जयेश भोईर यांच्या शुभ हस्ते दिवसभरामध्ये स्वागत आणि सन्मान होणार आहे मान्यवरांचं. सोंग्यारावजी पाटील ज्येष्ठ नागरिक धामणगावचे त्यांचं स्वागत आणि सन्मान. त्यांना माहीची शाल सन्मान चिन्ह देऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. त्यानंतर काशीनाथ भुईर ज्येष्ठ नागरिक धामणगाव. मी पुन्हा एकदा जयेश भुईर दादांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आमच्या गावाचा अभिमान आहे. आमच्या गावातील ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्या नागरिकांचं आमचं स्वागत आणि सन्मान करणं क्या बात आहे. चांगली माहिती मिळते. काशीनाथ भुईर जे आहेत जे माजी सरपंच आहेत धामणगावचे त्याचं स्वागत आणि सन्मान देखील केला जात आहे. आणि हा सन्मान आपण पाहतोय माहेची शाल दिली जात आहे. पुष्पगुच्छ दिले जात आहे.
सन्मान चिन्हाची ट्रॉफी देऊन त्याचं स्वागत आणि सन्मान केले जाते. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. दरम्यान नवीन षटकाला सुरुवात. बॉल वाईड डीप मिड विकेटकडे टोलावण्यात आलाय. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली, फंबलिंग झाली, त्याचा फायदा उचललाय फलंदाज प्रणवने. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 32 या आकड्यावर जाऊन पोहोचली. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग्समध्ये. गोलंदाजीला सुरुवात केली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये सचिननं. पहिला बॉल चांगला होता, मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं कमकुवत जरूर पाहायला मिळालं. खूप चांगली गोलंदाजी मागच्या 2 षटकामध्ये आपण पाहिली आहे आणि आता या शेवटच्या षटकामध्ये सचिन गोलंदाजी करतोय. उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेरचा बॉल सोडून दिलाय. वाईटचा इशारा पंच बाळा इकारे यांच्या माध्यमातून येतोय. पहिल्या षटकामध्ये 19 धावा धावफलकावर होत्या. असं वाटत होतं की 4 षटकांमध्ये कदाचित आपल्याला या मॅचमध्ये या स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या पाहायला मिळेल, 60-70 धावा पाहायला मिळतील. मात्र तसं घडताना दिसत नाहीये, कारण गोलंदाजांनी दुसऱ्या षटकापासून कंबर कसली आणि खूप चांगला मारा केलाय. खाली राहणारा बॉल इनसाइड एज, चांगलं यष्टी रक्षण. बॉल विकेट कीपर पर्यंत पूर्णपणे कॅरी झाला नव्हता, मात्र चेंडू मागे जाऊ दिला नाही विकेट कीपरनं. अर्थातच डॉट चेंडूची सांगता झाली आहे. प्रणव सलामीला आला होता, अजूनही खेळपट्टीवर ठाण मांडून आहे, मात्र जास्त आक्रमक बॅटिंग त्याला करू दिलेली नाही गोलंदाजांनी. यावेळेस ऑन द राईज ड्राईव्ह केलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑनला. फिल्डर तिकडे तैनात आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न आणि फलंदाज धाव बाद. यावेळेस क्षेत्ररक्षणाची देखील चांगली साथ गोलंदाजाला मिळाली आहे. खूप चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. गुडलेन स्पॉटच्या आसपासच चेंडू ठेवण्याचा प्रयत्न आहे. इष्टांच्या रोखाने देखील काही प्रमाणात चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि हात उघडण्याची फारशी संधी प्रणवला दिली जात नाहीये. प्रणवने आतापर्यंत 9 चेंडूंचा सामना केलाय, 12 धावांचं योगदान दिलंय. संघाची धावसंख्या 34 वर पाहायला मिळते आणि आतापर्यंत 4 फलंदाज हे बाद झालेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. यावेळेस एक चांगला फटका, स्विच हिटचा वापर आणि बॉल निघून जातोय डीप पॉइंट सीमा पार. अफलातून फ्लॅट षटकार. जबरदस्त इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं फलंदाज प्रणवच्या माध्यमातून आणि याची गरज होती खऱ्या अर्थानं. धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचली. 40 रन्स ऑन द बोर्ड. एक चांगली धावसंख्या. आजच्या पहिल्या मॅच मध्ये आपण 44 धावा पाहिल्या होत्या जय बजरंग खांडपे टीमच्या माध्यमातून 4 षटकांमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी देखील त्यांच्या गोलंदाजांनी केली. सामना जिंकला. तर 40+ एक चांगला स्कोर आहे या मैदानावर. 40 धावा आतापर्यंत धावफलकावर लागलेल्या आहेत. सरळ बॅटनं मोठे फटके येत नव्हते, त्यामुळेच उलट्या बॅटचा वापर केला, स्विच हिटचा वापर केला आणि षटकार ठोकला. यावेळेस शफल करत असताना एक चांगला स्ट्रोक. बॉल ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स, चौकार. DJ Raj in the mix, and DJ Pramod. मागच्या 2 षटकांमध्ये ज्या फलंदाजाला संथ कामगिरी करताना आपण पाहत होतो, शांत जो फलंदाज राहिला होता, तो आता मात्र बरसताना दिसतोय प्रणव. योग्य क्षणी त्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके येत आहेत. खूप चांगलं इम्प्रोव्हायझेशन त्याने दाखवलंय. संघाची धावसंख्या 44 वर जाऊन पोहोचली. शेवटचा बॉल फेस करेल पुन्हा एकदा प्रणव. सचिनचं हे मागडं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलं षटक मागडं होतं पॉवर प्लेचं, त्यानंतर 2 चांगली षटकं आपण पाहिली विकी आणि रुपेशच्या माध्यमातून. मात्र शेवटच्या षटकामध्ये सचिननं थोडंसं निराश केलंय. सचिनवर आक्रमण केलं जात आहे. खूप चांगलं बॅटल हे रंगलंय. आजचा हा दुसरा सामना, दुसरा दिवस आहे आई गावदेवी चषक 2022चा. धामणगाव क्रीडा नगरीमध्ये आपण आहोत, ज्या ठिकाणी हा क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स. सुरेख बॉल. यावेळेस बुंदा मारलाय, डायरेक्ट हिट आणि फलंदाजाचं काम झालंय तमाम. बॅट्समन रन आउट आणि अशा प्रकारे ही इनिंग्स देखील येथे समाप्त होते. पुन्हा एकदा तीच धावसंख्या जी पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिली होती, 44 धावा. आवाज स्पोर्ट्स भिनार टीमच्या माध्यमातून ही धावसंख्या उभारण्यात आलेली आहे 4 षटकांमध्ये आणि विजयासाठी 45 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये मित स्पोर्ट्स कशिवली संघासमोर. धामणगावचे विद्यमान उपसरपंच अनिलदादा पाटील यांचा संघ अर्थात मित स्पोर्ट्स कशिवली. पाहायचं आहे कशिवली संघ ह्या 45 धावा बनवून विजय प्राप्त करेल की नाही.
थोड्याच वेळात त्यांच्या इनिंग्सला सुरुवात होईल. मात्र तत्पूर्वी आपण पुढील सामन्याच्या टॉसकडे वळणार आहोत. क्षमा असावी. हा सामना समाप्त झाल्यानंतर टॉस असणार आहे, कारण चालू सामन्यातील विजेता संघ पुढच्या मॅच मध्ये खेळणार आहे. परंतु खांडपे संघाच्या कॅप्टनला मी विनंती करतोय, आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. भिनार टीमचे कॅप्टन आपण देखील या आणि कमिटीशी त्वरित संपर्क साधायचा आहे. आजचा हा योगायोग म्हणावा लागेल संदेश. पहिल्या मॅच मध्ये देखील 45 धावांचं टार्गेट आणि ह्या मॅच मध्ये देखील 45 धावांचं टार्गेट. मात्र पहिल्या मॅच मध्ये चेस करणारा संघ पराभूत झाला होता. तर इथे काही वेगळं चित्र पाहायला मिळेल का, मोठा प्रश्न इथे जरूर निर्माण झालाय. खरं तर दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. कशिवली टीमकडे देखील काही चांगले फलंदाज आहेत आणि विशेषतः टॉप ऑर्डरचे फलंदाज जर चांगले खेळले तर मला असं वाटतं की त्यांच्याकडे सामना जिंकण्याची संधी असेल. पॉवर प्लेचा इथे कुठेतरी फायदा उचलावा लागणार आहे. तर काय घडेल आणि काय बिघडेल येणाऱ्या 4 षटकांमध्ये, यापुढचं धावतं समालोचन या ऐकूया आपण व्हॉइस ऑफ भादवड गावचा बुलंद आवाज संदेश पाटील यांच्या दमदार आवाजातून. थँक्यू सो मच. माजी उपसरपंच धामणगाव कशेली किरणजी भुईर यांचं आगमन झालेलं आहे. आपणास विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. किरणजी भुईर दादांना विनंती करतोय आपण आपल्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. तर अजय पहिल्या इनिंग मध्ये चांगल्या धावसंख्येचा आपण विचार केला 45 धावा, म्हणजे पहिल्या मॅच मध्ये देखील 45 धावा तुम्हाला पाहायला मिळाल्या. या मॅच मध्ये देखील 45 धावा. मात्र असं विचार केला जातं की मीत स्पोर्ट कशिवली संघ एक कम्प्लीट साईड आहे आणि क्षमता देखील आहे, टॅलेंट देखील आहे. आवाज बिना टीमचे कॅप्टन आपण थोडस ऑर्गनाइज कमिटीला संपर्क साधायचा आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम आहे. आपण मॅच समाप्तीनंतर आपण भेटू शकता ऑर्गनाइज कमिटीला. मॅच ऑन झाली आहे, दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आहे. योगेश भुईर हे देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांना देखील मी विनंती करतोय आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. हळूहळू का होईना मात्र गावातील संपूर्ण जे डॅसिंग पर्सनॅलिटी आहेत, उद्योगपती, समाजसेवक, कार्यकर्ते जे आहेत, ज्येष्ठ नागरिक, वरिष्ठ नागरिक, हे सर्व देखील तुम्हाला आज व्यासपीठावर पाहायला मिळतील. कारण की हा धामणगाव वासियांचा हा मेगा इव्हेंट तुम्हाला पाहायला मिळतो या परिसरामध्ये. सचिन माळी दादांच्या माध्यमातून षटकारांच्या हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. मिस स्पोर्ट कशिवली संघाच्या खेळाडूंना एक सुवर्ण संधी आली आहे. कारण की मागच्या मॅच मध्ये जर विचार केला आपण षटकार 2 पाहायला मिळाले, 1 चौकार. मात्र या इनिंग मध्ये पहिल्या इनिंग मध्ये 3 षटकार आणि 2 चौकार, 3 चौकार पाहायला मिळाले. खास करून सुनील याच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी झाली होती. किरणजी भुईर आणि योगेशजी भुईर यांचं आगमन झालं या मुख्य व्यासपीठावर. मोस्ट वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. जाऊया मॅच कडे. संजू गोलंदाजीसाठी तयार झालेला आहे, फ्रंट लाईन गोलंदाज. आणि सचिन आणि योगेश सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. योगेश नो स्ट्राईकला, सचिन स्ट्राईकवर आहे. पहिला चेंडू ब्लँक स्वीप खेळण्याचा प्रयत्न झाला होता. डॉट चेंडूने सुरुवात केली आहे संजूने. खूप चांगला क्रिकेट आहे संजूकडे, देखील क्लास आहे गोलंदाजीचं. साध्य करताना कुठल्याच चेंडूला पिचिंग केली जाते. चांगली सुरुवात पाहायला मिळते. 45 धावांचा पाठलाग करते टीम कशिवली टीम. पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू. याच्या अगोदर बॉम्बसेट चेंडू टाकला होता आणि सरपणीत चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी एम ऍक्शन देखील आहे आणि चांगली सुरुवात देखील करून दिली आहे आवाज भिनार संघाच्या माध्यमातून. संजू पुन्हा एकदा धामणगाव पाईपलाईन एन कडून गोलंदाजी करताना खेळण्यासाठी सज्ज आहे सचिन. पुन्हा एकदा ब्लँक स्विंग. काय गोलंदाजी केली आहे, खूप चांगली गोलंदाजी. लेंथ लाईन प्राप्त करताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळते संजू. प्रत्येक क्वालिटीची चेंडू टाकताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. भिनार, आवाज भिनार. सध्या तरी 3 चेंडूवर फक्त आवाज फक्त भिनारचाच आहे सध्याच्या घडीला तर आपण बघितला तर. कारण की धाव आतापर्यंत आली नाहीये. पुन्हा एकदा संजू समोरच्या दिशेने
सेफ प्लॅनिंग होता आहे, कारण की लॉंग आणि लॉंगअपच्या मधोमध चेंडू जाते. चेंडू आणि खेळाडू देखील सीमापार चौकार. मॅच सुरू ठेवायची आहे, मात्र स्वागत आणि सन्मान देखील होणं खूप गरजेचं आहे. मी विनंती करतोय मान्यश्री संदेश दादा भुईर यांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करून घ्यायचं आहे. माजी उपसरपंच किरणजी भुईर उपस्थित आहेत, यांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे या मुख्य व्यासपीठावर. संदेश दादा भुईर यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान केला जात आहे. किरण भुईर दादा उपस्थित आहेत, माजी उपसरपंच, यांचा आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करत आहोत. स्वागत आणि सन्मान करताना संदेशजी भुईर दादा यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान होत आहे. माहेची प्रेमाची शाल दिली जात आहे त्यांना. नक्कीच या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान वाढवताना धामणगावचे वासी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुष्पगुच्छ नक्कीच देत आहेत. थँक्यू सो मच. आपण इथे उपस्थित दाखवले किरणजी भुईर. त्यानंतर मान्यश्री योगीजी भुईर कशिवली गावचे समाजसेवक आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया. मी विनंती करतोय संदेश दादा भुईर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते मान्यश्री योगीजी भुईर यांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. कशिवली गावचे समाजसेवक आणि क्रिकेटचे भरपूर चाहते आहेत. कशिवली गावाचे योगीजी भुईर यांचा स्वागत आणि संदेश सन्मान वाढवताना आई गावदेवी चषक 2022 या स्पर्धेमध्ये संदेशजी भुईर यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान, मायेची शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान इथे होत आहे. त्यानंतर शशांक भुईर पोलीस पाटील आहेत धामणगावचे. पोलीस पाटील म्हटल्यानंतर गावाचं रक्षण आणि गावाचं रक्षण म्हटल्यानंतर पोलीस पाटील शशांक भुईर उपस्थित आहेत, त्यांचे देखील आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर आपण वाढवत आहोत. मैदानामध्ये मॅच देखील खूप चांगली रंगते, कारण की पहिल्या चेंडूवर प्रणवने 4 धावा खर्च केल्यात. मात्र स्वागत आणि सन्मान देखील भरपूर इम्पॉर्टंट आहे ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून आणि आपण करत आहोत. शशांक भुईर पोलीस पाटील धामणगाव यांचं आपण स्वागत आणि सन्मान त्यांचं वाढवत आहोत, कारण की स्वागत आणि सन्मान प्रत्येकाचं होणं गरजेचं आहे. अतिथी देवो भव असं आहे, कारण की पाहुणे आपल्यासाठी भरपूर इम्पॉर्टंट आहेत. या स्पर्धेमध्ये शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान संदेशजी भुईर यांच्या हस्ते होत आहे. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू अँड बॅक टू नाव क्रिकेट. प्रणव राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा कटके चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न केला होता. पॉइंटवर क्षेत्ररक्षक आहे. एक चांगला फील्ड पाहायला मिळाला, एक सिंगल धाव. धाव संख्या 13 धावा धावफलकावर. आस्किंग रन रेट पहिल्या षटकापासून पहिल्या चेंडूपासून जर विचार केला तर 11.25 ची सरासरी पुन्हा एकदा गाठायची आहे, कारण की पहिल्या मॅच मध्ये देखील हाच सरासरीने धावा झाल्या नव्हत्या वडपे टीम संघाला. आणि इथे सध्याच्या घडीला मीच स्पोर्ट कशिवली फसली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण की धावा फक्त 8 चेंडूमध्ये 13 धावा आल्यात.
दबाव कमी करायचा असेल तर षटकार आणि चौकारांची देखील आतिषबाजी करावी लागेल. मात्र गोलंदाज देखील तितकाच चांगली गोलंदाजी करतोय प्रणव. कमी वयामध्ये चांगली प्रगती. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न आहे. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. जवळजवळ 3 धावा सेव्हिंग आपल्या संघासाठी. 3 धावा वाचवलेल्या आहेत. मोस्ट वेलकम विरेश यांचं आगमन झालेलं आहे. खूप चांगले क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते. प्रणव प्रयत्न करतोय विकेट घेण्याचं. सध्याच्या घडीला सचिन आणि योगेश याच्यामध्ये पार्टनरशिप, मात्र ही पार्टनरशिप कुठेतरी डोकेदुखी ठरू शकतो. इथून पलटवार करावे लागतील. टॉप घेर टाकावे लागतील फलंदाजांना. पुन्हा एकदा पुढे निघून मारण्याचा प्रयत्न झाला तो फॉलोथ्रो मध्ये गोलंदाज चेंडूला उचलतो तोपर्यंत एकदा कंप्लीट केली जाते. सिंगलने आवाज विनार संघाला काही फरक पडणार नाहीये, कारण की सिंगलने तुम्ही 45 धावा कंप्लीट करू शकणार नाहीये. तुम्हाला मोठे पटके खेळावे लागतील इथे. आवाज विनार एक चांगली टीम आहे, चांगली साईड आहे, चांगले खेळाडू युवा यंगस्टरांना भरपूर संधी देत आहेत. मिस स्पोर्ट कशिवली संघ थोडेसे अडचणीमध्ये सापडले सध्याच्या घडीला. प्रणव शॉर्ट पिच चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न हवं तसा बॅटवर आला नाहीये. फुटवर्क पाहायला मिळत नाहीये. क्रिकेटमध्ये नक्कीच फुटवर्क आणि मोबाईल मध्ये नेटवर्क असणं गरजेचं आहे. फुटवर्क आणि नेटवर्कचा नक्कीच वापर तुम्ही करा. षटक क्रमांक इथे दुसरा सूर्य प्रणवचे काय गोलंदाजी केली आहे. विकेटच्या मेरिटवर गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. ताकद भरपूर जोगत आहे, मात्र व्यवस्थितरित्या बॅटवर मिडल होत नाहीये चेंडू. जेव्हा MRA ची चेंडू आपण खेळतो ना, प्रत्येकी चेंडू मिडल होणं खूप गरजेचं आहे. मिडल बरोबर होत नाहीये. एक सिंगल धाव आणि दुसरी धाव देखील सोडली जाते. धाव संख्या 17 धावा, म्हणजे इथून आमच्या ऑफिशियल स्कोर सांगते 12 चेंडू आणि विजयासाठी आमच्या ऑफिशियल स्कोर सांगत आहेत 28 धावा. तर आपण बोलूया व्यासपीठावर. मी विनंती करतोय धामणगावचे पोलीस पाटील शशांकजी भुईर दादांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते मान्यश्री विरेशजी भुईर कशिवली गावचे समाजसेवक त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा मुख्य व्यासपीठावर. विरेश भुईर उपस्थित आहेत कशिवली गावचे, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया आपण. नक्कीच युवा यंगस्टार त्याचं स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत. शशांक भुईर पोलीस पाटील धामणगावचे त्यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान वाढवला जात आहे. आई गावदेवी चषक 2022 या स्पर्धेमध्ये. थँक्यू सो मच विरेश भोईर अँड शशांक भोईर. बॅक टू नाव. थोडंसं मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॅटेजिक टाइम ड्रिंक्स इंटरव्हल होत आहे. पाणी दिला जात आहे. पाणी पाजावं लागेल गोलंदाजांना फलंदाजांना, कारण की इथून पलटवार करणं खूप गरजेचं आहे. येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ इथं आहे आणि 28 धावा. आमच्या गावातील ज्येष्ठ नागरिक प्रकाशजी भुईर काकांचं आगमन झालं. विश्वनाथ माळी यांचं देखील आगमन झालेलं आहे आणि सोबतच सतीश माळी दादांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचंय. आमच्या गावातील धामणगाव गावातील जे वरिष्ठ नागरिक इथे मॅचचा आनंद घेत आहेत, मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं. सर्वांना विनंती करेन. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न हवं तसा बॅटवर आला नाहीये. हा सामना आहे ना फसला गेलाय. मी म्हणेल इथून अजूनही हाफ चान्स आहे इथे मिस स्पोर्ट कशिवली संघाला, कारण की इथं फुल चान्स करावा लागेल. षटकार आणि चौकाराने डील करावी लागेल. प्रत्येकी षटकामागे 2 षटकार येणं खूप गरजेचं आहे. मोठा पटका खेळावाच लागेल. मॅच जिंकायचा असेल कशिवली संघाला. आणि माझी नक्कीच उपसरपंच धामणगाव विद्यमान यांना जर हा गिफ्ट करायचा असेल ना मॅच, तर कशिवली संघाला या धाबा बनवाव्या लागतील. अनिलजी पाटील यांनी संघ जो पुरस्कृत केला आहे या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक भरपूर दुरून आले. एकदा कंप्लीट झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. लालच बुरी बला आहे आणि इथे दुसरा धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट मिळालं इथे आवाज विना टीम संघाला.
विकेट भरपूर इम्पॉर्टंट आहे इथे आवाज भिनार संघासाठी. मात्र आउट होण्यापूर्वी फक्त 9 चेंडूमध्ये 9 धावा बनवण्याचं काम केलंय. भावेश डोंगरे यांच्या माध्यमातून जो खेळाडू 6 चेंडू 6 षटकार लगवण्याचं काम करेल त्याच्यासाठी हे 6,000 रुपयाचं पारितोषिक आहे. भावेश डोंगरे यांच्या माध्यमातून नक्कीच युवा यंगस्टार खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्याकरिता हा पारितोषिक लावला जात आहे. खूप चांगला प्रयत्न भावेशजी डोंगरे यांचं. प्रत्येक खेळाडूला प्लॅटफॉर्म देण्याचं काम सुरू आहे ग्रामीण क्रिकेटमध्ये. इतकं चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. मात्र काय झेल पकडली आहे फॉलोथ्रो मध्ये. कॅच ऑफ द मॅच म्हणूया आपण. गुड कॅच. काय झेल पकडली आहे. 100% कमिटमेंट पाहायला मिळालं. गोलंदाज आपण पाहतोय प्रणयने 100% मात दिली आहे विकेटसाठी. आणि इतकं सोपं नसतं जेव्हा फॉलोथ्रो मध्ये जितक्या वेगाने बॅटने चेंडू येतो ना तितक्या वेगाने ही झेल पकडणं सोपं नसतं आणि ते दाखवलंय करून देते गोलंदाज प्रणयने. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये गिरीश गेलाय. आलाय संकटामध्ये आलाय. टीम कशिवली टीम फायरिंग करावी लागेल. जसं बॉर्डरवर आपण नेहमीच युद्ध महायुद्ध सुरू असतं तेव्हा फायरिंग करता येतं तशी फायरिंग करावी लागेल फलंदाजांना. आता तितकीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळते. फुटवर्क साथ देत नाहीये फलंदाजांना. दबाव आलाय इथे. राहिलाय फक्त या षटकातील 2 चेंडूचा खेळ. इथून अजूनही 26 धावा म्हणजे 8 चेंडू आणि 26 धावा. पुढे एकदा ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट डीप मध्ये. एकदा कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त सिंगल धाव मिळेल. काय गोलंदाजी केली आहे आवाज भिनार संघाने. सर्वप्रथम चांगली फलंदाजी केली. टार्गेट सेट केलं आणि टार्गेटानंतर चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली नाही ते मिड स्पोर्ट कशिवली संघाच्या माध्यमातून. आवाज भिनारने चांगली गोलंदाजी केली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेर निघून ऑन साईडला पंच केले. चेंडूला हवेमध्ये क्षेत्ररक्षक पहा चुकी करतोय. चुकीला माफी नाहीये. वन बाउंस सीमा पार. खणखणीत चौकार तुम्हाला पाहायला मिळत आहे. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती. हा चेंडू आडू शकला असता. जर आपण डायरेक्ट चेंडूवर धावले असते तर नक्कीच हा चेंडू अडवण्याचं काम झालं असतं. मात्र चेंडूची वाढ बघितली आणि चेंडूनी वाट लावली मी असं म्हणूया आपण. कारण की चेंडू एका टप्प्याने सीमा पार गेला होता 4 धावांसाठी. धाव संख्या 24 धावा. म्हणजे इथून अजूनही आमच्या ऑफिशियल एक्सपर्ट्स कडून सांगितले की 21 धावा बनवायचे आहेत. पहा मित्रांनो 21 धावा एक शुभ आकडा आहे क्रिकेटमधील. कारण की प्रत्येक संकष्टीला आपण चतुर्थीला आपण 21 मोदकांचा नैवेद्य आपण दाखवतो गणपती बाप्पाला. तो आकडा आला इथे. मात्र कशिवली संघासाठी चांगला ठरू शकतोय की आवाज भिनार संघासाठी. पाहूया आपण येणारे 6 चेंडू आणि 21 धावा. 6 गेंदों में 21 रन चाहिए टीम मिड स्पोर्ट कशिवली टीम थोडंसं स्ट्रगल करत आहे इथे. मात्र शेवटच्या चेंडूवर चौकार मारून थोड्याशा ज्या आशा आहे जिवंत ठेवण्याचं काम केलं फलंदाज आपण पाहतोय योगेश यांनी चांगली फलंदाजी केली आहे. 14 धावा त्यांनी आतापर्यंत बनवले आहेत योगेश याने. नक्कीच प्रयत्न करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण प्रयत्न करतो ना प्रयत्नानं यश मिळणं देखील खूप गरजेचं आहे. प्रयत्न ही परमेश्वर असं म्हटलं जातं. प्रत्येक क्षणाला आपण जो कामयाबी यशाचा सिंकर जो आहे जो आपण नक्कीच करतो आपल्या संघासाठी. सध्याच्या घडीला आपण पाहतोय दोन्ही संघ 50-50 मध्ये अजूनही मॅच आहे. कारण की गोलंदाज इथे आपण पाहतोय समीर आलाय. षटक क्रमांक 4 अंतिम षटक आहे. शॉर्ट पिच चेंडू होता. फायदा घेता आला नाहीये. मग सिंगल धाव इथे तुम्हाला कंप्लीट होताना पाहायला मिळेल. सिंगल धाव
5 चेंडू आणि 20 धावा, 5 चेंडू 5 चौकार पाहायला मिळतील की एखादा मोठा फटका येईल या चेंडूवर की विकेट घेईल गोलंदाज समीर. चांगले प्रयत्न दोन्ही संघाच्या माध्यमातून. हार मानण्यासाठी कोणताच संघ अजून तयार नाहीये. ऑन साईडला उडवलाय चेंडूला, मात्र मैदानाच्या आतमध्येच. इथून आता मात्र मी म्हणेल की हळूहळू का होईना ही मॅच मिसपोट कशेली संघाच्या पक्षातून थोडसा बाजूला होत आहे, कारण की येणारे 4 चेंडू आहेत आणि 19 धावांची आवश्यकता आहे 4 चेंडू मध्ये. पलटवार करावा लागेल या चेंडूवर, षटकार येणंच गरजेचं आहे. ऑफस्टंपच्या बाहेर निघून पुन्हा एकदा ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे तिथे. झाली आहे चुकी, मात्र काही फरक पडणार नाही इथे आवाज भिनार संघाला. जेल ड्रॉप झाली जरी असली देखील मात्र फिल्डिंग खूप चांगली पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट करता येत आहे, म्हणजे येणारे 3 चेंडूचा खेळ राहिलाय आणि 17 धावा. 3 चेंडू मध्ये खतरा बनू शकतो का इथे फलंदाज गिरीश करून दाखवेल का टीम मिसपोट कशेली संघाला? प्रयत्न करावे लागतील. 3 चेंडू 17 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट समीर. फुलर लाईनचा चेंडू केली आहे चुकी, बीमर टाकला इथे गोलंदाजाने. आता मॅच मध्ये थोडीशी रोमांच तुम्हाला पाहायला मिळेल आणि या 2 धावा नक्कीच तुम्हाला डोकेदुखी ठरू शकते ते आवाज भिनार संघासाठी. फ्री चेंडू आहे, उघडा डोळे नीट, कारण की पुढील चेंडू फ्रीट आणि फ्रीट चेंडू केल्यासाठी योगेश